बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या घटनेनं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती। मात्र आता या अपघाताला अघोरी विद्येची आणि भोंदूगिरीची किनार असल्याचा खळबळजनक संशय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केलाय। या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी मिटकरी यांनी मुंबईत राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि SIT प्रमुख तेजस्विनी सातपुते यांची भेट घेऊन निवेदनं सादर केली। अमोल मिटकरी यांनी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेऊन या प्रकरणातील गूढ उकलण्याची मागणी केली। मिटकरी यांच्या दाव्यानुसार अजित पवार यांच्या विमान अपघातापूर्वी काही ठिकाणी संशयास्पद आणि अघोरी पूजा पार पडल्याची माहिती समोर येते। या पूजेचा थेट संबंध अटकेत असलेला भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी आणि त्याच्या भक्तांशी असल्याचा संशय मिटकरी यांनी व्यक्त केला। हा अपघात नैसर्गिक होता की एखाद्या अघोरी कृत्याचा किंवा षडयंत्राचा भाग होता याची सविस्तर चौकशी करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे। भोंदू खरात प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारनं IPS अधिकारी तेजस्विनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली SITची स्थापना केली आहे। अमोल मिटकरी यांनी या सातपुते यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणाशी संबंधित काही पुरावे आणि संशयास्पद अघोरी पूजा आणि जनतेच्या मनात असलेली शंका याबाबत तपास करण्यासाठी निवेदन दिलं। तसंच सकारात्मक प्रतिसाद भेटेल अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली। कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांचे विशेष कार्य अधिकारी OSD विजय कारंडे यांनी आपल्या पत्नी व मुलाला अत्यंत भयंकर पद्धतीने मारहाण केल्याची घटना घडली आहे। या मारहाणीचे काही फोटोज समोर आले आहेत। त्यात पत्नी व मुलाच्या अंगावर मारहाणीचे काळे निळे व्रण दिसून येत आहेत। काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या प्रकरणी सरकारवर टीकेची झोड उठवत मंत्र्यांच्या पंखाखाली बसून अशा गुंडांना अभय दिले जात आहे का? राज्याच्या गृहमंत्र्यांनी व मंत्री सावे यांनी यावर मौन का बाळगले आहे असा सवाल केला आहे। मंत्री अतुल सावे यांचे OSD विजय कारंडे यांनी मोबाईलमधील संशयास्पद चॅटची विचारणा केल्याप्रकरणी आपल्या पत्नी व मुलाला मारहाण केल्याची बाब मंगळवारी समोर आली होती। यामुळे एकच खळबळ माजली होती। त्यानंतर आता या घटनेचे काही फोटो समोर आले। त्यात या दोघांनाही अत्यंत अमानुषपणे मारहाण झाल्याचे स्पष्ट होत आहे। यामुळे विजय कारंडे यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे। काँग्रेसने या प्रकरणी मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री अतुल सावे यांनी बाळगलेल्या मौनावर सवाल उपस्थित केला आहे। तसेच सावेंनी अद्याप या अधिकाऱ्याची हकालपट्टी का केली नाही असा प्रश्नही उपस्थित केला आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ या प्रकरणी म्हणाले, राज्य सरकारमधील मंत्री अतुल सावे यांचे OSD विजय कारंडे यांच्या प्रकरणाने सरकारच्या नैतिकतेचा बुरखा फाडला आहे। ज्या अधिकाऱ्यावर जनतेचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी आहे त्याची जेव्हा स्वतःच्या पत्नीचा गळा आवळून हत्येचा प्रयत्न करण्यापर्यंत आणि निष्पाप मुलाला बॅटने मारहाण करण्यापर्यंत मजल जाते तेव्हा महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी महिलांच्या सुरक्षेच्या गप्पा मारणे हा निव्वळ ढोंगीपणा आहे हेच सिद्ध होतं। हे प्रकरण केवळ वैयक्तिक नसून सत्तेच्या छत्राखाली वावरणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींना मिळालेल्या अभयाचे प्रतीक आहे। महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी हिंदी भाषा का शिकावी याचं सरकारनं उत्तर दिलं पाहिजे। त्यांना मराठी भाषा येणं अपेक्षित आहे। पडद्याआडून हिंदी भाषेची सक्ती करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे याचा आम्ही निषेध करतो असं मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी म्हटलंय। सरकारने ही परीक्षा रद्द करावी अन्यथा परीक्षा केंद्राबाहेर जो राडा होईल त्यासाठी सरकार जबाबदार असेल असा इशारा देशपांडे यांनी दिलाय। संदीप देशपांडे म्हणाले की महाराष्ट्रात जे लोक राहतात त्यांनी मराठी शिकावं आणि अधिकाऱ्यांशी मराठीतून बोलावं। अधिकाऱ्यांनी हिंदी भाषा शिकून त्यांच्याशी हिंदीत बोलावं अशी अपेक्षा नाही। दिल्लीत असलेल्या भैयांना खुश करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू आहे। संदीप देशपांडे म्हणाले की राज्य सरकारनं राजपत्रित आणि अराजपत्रित अधिकाऱ्यांसाठी हिंदी भाषेची परीक्षा 28 जून रोजी ठेवली आहे। त्यासाठी 20 मे पर्यंत आवेदनपत्र भरायचं आहे। एकीकडे आपण मराठी भाषा आली पाहिजे असं लोकांना सांगत आहोत आणि दुसरीकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी हिंदी भाषेची परीक्षा कशासाठी ठेवत आहोत त्यानं काय साध्य होणार आहे? महाराष्ट्राची राजभाषा ही मराठीच आहे। इथं अधिकाऱ्यांना हिंदी भाषा येणं गरजेचं नाही। ज्यांचं अधिकाऱ्यांकडे काम आहे त्यांना मराठी येणं हे काम आहे। संदीप देशपांडे म्हणाले की हिंदी भाषेची परीक्षा आमच्या अधिकाऱ्यांवर लादून हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न जर शासन करत असेल तर त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध नोंदवतो। आमची सरकारला विनंती आहे की अशी परीक्षा अधिकाऱ्यांसाठी अनिवार्य करू नये आणि ती जर केली तर 28 जूनला हिंदी भाषेच्या परीक्षा केंद्रावर तमाशा होईल। त्याची संपूर्ण जबाबदारी ही राज्य सरकारची असेल। महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांना हिंदी भाषेची गरज काय? त्यांना उत्तर प्रदेश किंवा बिहारला पाठवणार आहात का असा सवाल देशपांडे यांनी केलाय। आमचा हिंदी भाषेला विरोध नाही, पण राज्याची पहिली भाषा ही मराठी आहे।
हिंदी, इंग्रजी या भाषा राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी गरजेच्या आहेत, असे उभाटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. संजय राऊत म्हणाले की सरकारमधील काही लोकांना लोकशाहीचे हे पतन मान्य नाही. सरकारच्या हुकुमशाहीविरोधात आघाडीने एकत्र येणं गरजेचं आहे. जसे इंदिरा गांधी यांनी लावलेल्या आणीबाणीला त्यावेळेसच्या काँग्रेस नेत्यांचा विरोध होता, त्यांनी पक्ष सोडून गांधींच्या निर्णयाविरोधात लढण्याची भूमिका घेतली. असे काही लोक आजही सत्ताधारी पक्षात आहेत, त्यांना सुद्धा आम्ही आवाहन करणार आहोत. संजय राऊत म्हणाले की ममता बॅनर्जी यांचा पराभव झालेला नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्या मताशी आम्ही सहमत आहोत. पश्चिम बंगालमध्ये मोदी शाही यांनी इराण युद्धाप्रमाणे परिस्थिती निर्माण केली. सैन्य, दहशत, आर्थिक दहशतवाद, अफवा आणि संपूर्ण केंद्र सरकार पश्चिम बंगालमध्ये बसले. याद्या बदलल्या आणि ममता बॅनर्जी यांचा पराभव करायचाच या द्वेषाने निवडणूक लढवत त्यांना सत्तेत येण्यापासून रोखले. त्या जिंकलेल्याच आहेत हे खरे आहे. ममता बॅनर्जी काय आहे हे देशाला माहिती आहे. मी राजीनामा देणार नाही हे ममता बॅनर्जी यांचे वक्तव्य सरकारविरोधी आंदोलनाचाच एक भाग आहे. संजय राऊत म्हणाले की इंडिया आघाडीचे सर्व नेते त्यांच्या सोबत आहेत. उद्धव ठाकरेंची सुद्धा भूमिका तीच आहे. जवळपास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी त्यांना फोन करत पाठिंबा दर्शवला आहे. जर आम्हाला हुकुमशाही विरोधात लढायचे असेल तर एकत्र यावे लागेल. ज्या पद्धतीने निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचा गुलाम झाला आहे, त्याचा विरोध केला तर विरोधी पक्षाने निवडणूक लढवायची का नाही ही भूमिका घ्यावी, हे ठरवावे लागेल. त्यासाठी विरोधी पक्षाला एकत्र यावे लागेल. एसटी महामंडळाच्या वतीनं सवलतधारक प्रवाशांना देण्यात येणाऱ्या NCMC स्मार्ट कार्डांच्या विक्रीत पारदर्शकता आणण्यासाठी राज्य सरकार आक्रमक झालंय. हे कार्ड अधिकृत दरापेक्षा जास्त किमतीला विकणाऱ्या विक्रेत्यांचे परवाने तत्काळ रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. राज्यभरातील 3000हून अधिक विक्रेत्यांच्या माध्यमातून या कार्डांचं वितरण सुरू असताना काही ठिकाणी प्रवाशांची लूट होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या, ज्याची गंभीर दखल प्रशासनानं घेतली होती. नवीन SCMC कार्ड घेणाऱ्या प्रवाशांसाठी 199 रुपये तर यापूर्वी स्मार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांसाठी 149 रुपयाचा दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र काही अधिकृत विक्रेत्यांकडून सवलतधारक प्रवाशांना जादा दरानं कार्ड विक्री केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आवाजावी दर आकारणाऱ्या परवानाधारक विक्रेत्यांचे परवाने तत्काळ प्रभावानं रद्द करण्यात येतील, असा स्पष्ट इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला आहे. त्यानुसार काही विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. दरम्यान एसटी महामंडळानं प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलती अधिक सुसंगत, पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीनं देण्यासाठी NCMC कार्ड कार्यप्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतलाय. सध्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक यांची नोंदणी कार्ड वितरण प्रक्रिया सुरू असून टप्प्याटप्प्यानं इतर सवलतधारक प्रवाशांचाही या योजनेत समावेश करण्यात येणार आहे. राज्यातील हवामानात मोठा बदल होत असून 6 मे रोजी काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट तर काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने एकूण 7 जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे. कोकण किनारपट्टीवर आर्द्रता वाढल्याने उकाडा असह्य होणार असून दुसरीकडे सोलापूर, लातूर आणि धाराशिवमध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना उष्ण व दमट हवामानासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे. या भागात कमाल तापमान 34 ते 37 अंश सेल्सिअसपर्यंत राहील. मात्र आर्द्रतेमुळे प्रत्यक्ष तापमानापेक्षा उकाडा अधिक जाणवेल. पुण्यात बुधवारी आकाश कोरडे राहील. किमान 22 अंश सेल्सिअस आणि कमाल 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होण्याची शक्यता आहे. दुपारच्या वेळी उष्ण वारे वाहणार असल्याने नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. उन्हाच्या तीव्र झळा सोसणाऱ्या सोलापूरकरांना बुधवारी दुपारी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा आधार मिळणार आहे. धाराशिव आणि लातूर या 2 जिल्ह्यात मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाला येलो अलर्ट देण्यात आला आहे. जरी पाऊस पडणार असला तरी तापमानाचा पारा 38 ते 40 अंश सेल्सिअस दरम्यानच राहणार असल्याने उन्हाचा तडाखा कायम असेल. मात्र पावसाने तात्पुरती विश्रांती मिळेल. नांदेड जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता असली तरी कोणताही विशेष इशारा अलर्ट देण्यात आलेला नाही. राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या शेतमालाला थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारनं एक अभिनव योजना आखली आहे. राज्यातील सर्व प्रमुख रस्ते आणि महामार्गांवरील टोल नाक्यांच्या परिसरात आता सुसज्ज कृषी मॉल उभारण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे.
या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आपला माल विकण्यासाठी लांबच्या बाजारपेठांवर अवलंबून राहावं लागणार नाही, तर महामार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना थेट शेतातून आलेली ताजी फळं आणि भाजीपाला खरेदी करता येणार आहे. अनेकदा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आपला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समिती आणि शहरांमधील बाजारपेठेत नेण्यासाठी मोठा वाहतूक खर्च करावा लागतो. तसंच प्रवासात बराच वेळ आणि श्रम वाया जातात. आता टोल नाक्यांवरच विक्रीची सोय उपलब्ध झाल्यानं शेताच्या जवळच हक्काची बाजारपेठ मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च शून्यावर येईल आणि नफ्यात वाढ होईल असा विश्वास व्यक्त केला जातोय. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनेकदा दर्जेदार आणि ताजी फळं किंवा भाजीपाला मिळत नाही. मात्र या कृषी मॉल्समुळे प्रवाशांना मध्यस्थांशिवाय थेट शेतकऱ्यांकडून माल घेता येईल. कोणत्याही मध्यस्थाचा हस्तक्षेप नसल्यामुळे बाजारपेठेच्या तुलनेत इथं शेतमाल स्वस्त दरात मिळण्याची शक्यता आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशालाही दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्राच्या शालेय शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल घडवण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. इयत्ता 6वीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला राज्यस्तरीय सुकाणू समितीने हिरवा कंदील दाखवला आहे. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून यामुळे येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना नव्या स्वरूपातील ज्ञान मिळणार आहे. राज्यात यापूर्वीच 2री, 3री आणि 4थीच्या नवीन अभ्यासक्रमाला मंजुरी देण्यात आली होती. आता त्याच धर्तीवर 6वीचाही अभ्यासक्रम नव्याने तयार करण्यात आला आहे. या बदलाबाबत माहिती देताना मंत्री दादा भुसे म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 NEP मधील तरतुदीनुसार या अभ्यासक्रमाची काठिण्य पातळी निश्चित करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या केवळ पाठांतरापेक्षा त्यांच्या अध्ययन निष्पत्तीवर, लर्निंग आउटकमवर हा आराखडा आधारित आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या आकलनशक्तीत वाढ होईल. सुकाणू समितीच्या मंजुरीनंतर आता हा आराखडा अभ्यासक्रम समन्वय समितीकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवला जाईल. त्यानंतर नवीन पाठ्यपुस्तकाच्या निर्मितीची आणि छपाईची जबाबदारी बालभारतीवर सोपवण्यात आली आहे. येत्या जूनमध्ये सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवसापर्यंत ही पुस्तके विद्यार्थ्यांच्या हाती पोहोचवण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.